आईच्या हातचं गरमागरम थालीपीठ आणि बाजूला लोण्याचा गोळा, ही चव फक्त पोट नाही तर मनही भरून टाकते. नमस्कार, स्वादाच्या दुनियेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक, खमंग आणि पोटभर होणारं भोपळ्याचं थालीपीठ. पावसाळा असो किंवा सकाळचा नाश्ता, गरमागरम थालीपीठ झटपट होणारा असा हा पदार्थ घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग न थांबता रेसिपीला आपण पटापट सुरुवात करूया. सगळ्यात आधी पीठ भिजवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरे इथे मी वापरले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. वाटण वाटत असताना त्यामध्ये मीठ ॲड करून घेते, कारण हे वाटण तयार करत असताना यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. फ्रेश असा दुधी भोपळा आपण ताजा किसणीने किसून घेऊया. किसत असताना जर भोपळा हा मोठा असेल तर त्याचा साल हे काढणं आवश्यक आहे, कारण ते कधीतरी थोडंसं कडसर असतं आणि जास्त जाड असल्यामुळे ते चवीला इतकं छानही लागत नाही. जर भोपळा कोवळा असेल तरच तुम्ही ते सालासकट किसून घ्या. छानपैकी भोपळा किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी 1 चमचा मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि आपण सुरुवातीला करून ठेवलेलं वाटण, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि 1 टीस्पून ओवा इथे मी ॲड केलेला आहे. आता सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर 5 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. नंतर तुमच्या लक्षात येईल की याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपल्याला सर्व पिठं ॲड करून मळायची आहेत. हो, जेव्हा मी हे थालीपीठ केले आहे त्याला थोडंसुद्धा पाणी वापरलेलं नाही. यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन भोपळ्याच्या मिश्रणात मी ते मिक्स केलं आहे. इथे लक्षात आलंच असेल की पीठ मळतानाचा व्हिडिओ शूटिंग करायचा राहून गेला. नवीन कामाची सुरुवात करताना अशा छोट्या चुका होतातच, तुम्ही समजून घेता अशी अपेक्षा आहे. आता पीठ साईडला भिजत ठेवलं आणि हे मी इथे खादीचा कपडा यूज करत आहे. मला पाहिजे त्या आकारात मी कापून घेतला आणि पाण्यात भिजत ठेवला. तुम्ही कॉटनचा किंवा साधा रुमालही वापरू शकता, पण खादीच्या कपड्याने थालीपीठाचं टेक्स्चर हे छान येतं. एका साईडला तवाही तापत आहे. आता आपण खाली एक पसरट ताट घेणार आणि त्यामध्ये पोळपाट ठेवते. असं केल्यामुळे जे थालीपीठ थापत असताना आपण जे पाणी येते खाली सांडतं तर ते सांडणार नाही आणि जास्त पसारा होणार नाही. एका वाटीमध्ये पाणी भरून घेतला आणि जो कपडा भिजवून ठेवला होता तो मी इथे पोळपाटावर आथरून घेते. आता यावर आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं. असं केल्यामुळे थालीपीठ खाली चिटकत नाही किंवा कपड्यालाही चिटकत नाही. ज्या आकारात थालीपीठ बनवायचे आहे तेवढ्या आकाराचा एक पिठाचा गोळा तुम्ही तयार करून घ्या. कारण बघितलंय तर काही जण खूप मोठ्या आकारात थालीपीठ बनवतात आणि काही जण खूप छोट्या. आता इथे दिसत आहे त्याप्रमाणे तळहाताच्या साह्याने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. फक्त बोटांचा वापर नाही करायचा, तळहाताचाही वापर करायचा. याने थालीपीठ छान पसरलं जातं एकसारखं. आता इथे छान शिजावं सगळ्या साईडने, कुठेही कच्चं राहू नये म्हणून आपण ते छिद्र बनवून घेतले. तवाही गरम झाला आहे. तवा गरम झाल्यावरच आपल्याला हे थालीपीठ त्याच्यावर टाकायचं आहे. थंड तव्यावर टाकलं की ते चिटकेल, म्हणून इथे लक्षात घ्या तवा गरम होऊ द्या व्यवस्थित आणि त्याच्यावर तेल लावून घेतलं थोडं आणि आता थालीपीठ आपण टाकूया. तेल लावल्यामुळे हे थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. थालीपीठ जेव्हा आपण पोळपाटावरून उचलतो तेव्हा दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित कपडा पकडून मगच ते तव्यावर टाकायचं आहे. त्याने शेप मोडणार नाही आणि पटकन ही प्रोसेस करायची आहे. जास्त वेळ केलं तर थालीपीठ खालीच पडून जाईल. थालीपीठ बनवत असताना आपल्याला पाण्याचाच वापर करायचा आहे. हाताला बिलकुलही तेल लावायचं नाही. इथे बघत आहात त्याप्रमाणे थालीपीठ तव्यावर टाकल्यावरती आपल्याला त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे जो कच्चेपणा असतो पिठाचा तो शिजण्यासाठी मदत मिळते आणि थालीपीठ जळत नाही. छान वाफेवर ते शिजलं जातं. पाण्यानंतर थोडंसं छोटा 1 चमचा तेल आपण यावर ॲड करून घेऊया. तेलामुळे खरपूसपणा थालीपीठाला येतो, म्हणून तेलाचाही वापर पाण्यासोबत आपण इथे करत आहे. आणि त्याच्यावरती झाकण ठेवून छान थालीपीठ 2 मिनटं शिजवून घेऊ. आता तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ तयार करून घेऊया. मी तुम्हाला अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते.
बिलकुल पाण्याचा वापर न करता आपण पीठ मळले तरी पीठ किती सैलसर झालं इथे तुम्ही बघू शकता. भोपळ्यामध्ये किसल्यानंतर मीठ टाकल्यावर त्याला अजून पाणी सुटतं आणि त्या पाण्याची चव ही ह्या साध्या पाण्याचा वापर करण्यापेक्षा जास्त छान लागते. म्हणून मी असं करते. तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि पीठ थोडं पातळ झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तर बघता इथे पाण्याचा वापर मी खूप प्रमाणात करत आहे, पण त्याच पाण्याची मदत ही थालीपीठ शिजण्यासाठी होते आणि मऊ थालीपीठ होता. म्हणजे घरात जर वयोवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील तर ते सुद्धा व्यवस्थित आवडीने खाऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीने थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील. तुम्हाला याच्यावरती मी तेलाचा वापर केला आहे. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपाचा वापर करा. जसं आवडतं पचतं त्या प्रमाणात तुम्ही इथे तेल तूप वापरू शकता. हे थालीपीठ कढीबरोबर गुळाबरोबर अतिशय छान लागतात. आमच्या घरात मला स्पेशली गुळासोबत हे थालीपीठ खूप आवडतं. सकाळी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हे थालीपीठ अतिशय उत्तम असा पर्याय, पौष्टिक पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.